ओम नमः शिवाय. शिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय करावं? यावेळेस शिवरात्रीचे खूप छान योग सुद्धा आलेत. अमृतकाळाचे योग सुद्धा खूप छान आलेत. शिवरात्रीनंतर सोमवती अमावस्या सुद्धा आहे. त्यामुळे हा शिवरात्र काळ खूप सुंदर आणि सुटसुटीत अशा तुम्हाला ज्या कर्माच्या फळांच्या गोष्टी आहेत तो देणार आहे. ज्यांना शनीची बाधा आहे अशा लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. ज्या लोकांच्या पत्रिकेत शनीचा गोचर खराब होतोय, शनीची चालू स्थिती खराब होतीये, पैशाच्या अडचणी येतात आहेत, अशा लोकांसाठी तर ही शिवरात्र अमृत काळापेक्षा कमी नाही. काय करावं? तर शक्यतो जमत असेल तर पूर्ण काळ निरंकार असा महादेवाचा उपास करावा. सकाळी महादेवाला तुम्ही महालयात जाऊ शकता किंवा घरामध्ये जर तुमच्याकडे पिंड असेल तर त्याचा तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता. नुसती जलाने अभिषेक केला तरी चालेल. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी महालयात जाऊन रुद्राभिषेक केलेला उत्तम असेल. लघुरुद्रन्यास अभिषेक केला तरी चालेल. या दिवशी महादेवाला बेलाचं पत्र व्हायला विसरू नये. महादेवाची उपासना करणं खूप कारक असेल. अमृतकाळ काय आहे बरं? तर अमृतकाळ देवाचा जो असेल तो रात्री 12:18 ते रात्री 1:13 आहे. या अमृतकाळात काय करावं? या अमृतकाळात महादेवाच्या पिंडीसमोर बसून कोणत्याही ग्रंथाचं वाचन करावं. त्यामध्ये कोणतं कराल तर शिवलीला अमृत ही सगळ्यात मुख्य असेल. दुसरं काय कराल तर दुसरं तुम्ही महादेवाचा ओम नमः शिवाय असा जाप कराल. हा काळ सगळ्यात उत्तम मानला जातो. तुमचं अंतर्मन साफ आणि स्वच्छ होण्यासाठी, मनातले जे काही भीतीदायक गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी हा काळ सगळ्यात उत्तम असेल. मनाला शांतता लाभत नसेल त्यासाठी सुद्धा हा उत्तम काळ असेल. सोमवती अमावस्येला काय करावं तर आपल्या कुलदेवताची उपासना करणं गरजेचं असेल. जसं की महाराष्ट्राच्या देवतांपैकी खंडेराया हे देवता आहेत, त्यांची उपासना करणं खूप गरजेचं असेल. त्यांना जलाभिषेक करून त्यांच्यावर थोडासा भंडारा व्हावा. हा जो सोमवती अमावस्येचा काळ आला आहे हा सुद्धा सगळ्यात उत्तम काळ आहे. घरामध्ये दाराच्या बाहेर एक छान अशी उत्तरेकडे मुख करून पंथी लावावी.